नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरी विश्वातील सर्वप्रथम अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकदम चांगली बंपर भरती आहे आपल्यासाठी आजची. तसेच मित्रांनो, आपण शैक्षणिक पात्रता तसेच एक्झाम कधी होणार आहे, जागा किती असतील, कशा पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत, आज लास्ट डेट हे सर्व आपण इन डिटेल पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्यासाठी अति महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, टोटल 5,347 जागांसाठी ही भरती आहे. आपल्याकडे त्याची जी PDF आहे ती अवेलेबल आहे. मी जो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला देईलच मित्रांनो. तर मित्रांनो, पाहू शकता दिनांक 29/12/2023 ला मित्रांनो हा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. तर वेतन गट 4 मधील विभागस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील पदे सरळ सेवा पद्धतीने 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याचे आहे मित्रांनो. 3 वर्ष कंत्राटी कालावधी म्हणजे कंत्राटी भरती नाही आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी जर तुम्ही समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून तुम्हाला तंत्रज्ञ या पदावरती तुम्हाला नियमित म्हणजे परमनंट करण्यात येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, चांगली संधी आहे. टोटल 5,347 जागांसाठी ही भरती आहे. तर आरक्षण रहित जागा आहेत मित्रांनो. खुल्या प्रवर्गासाठी टोटल 2,081 इतक्या जागा आहेत. रिक्त जागांचे जे आहे ते मित्रांनो समांतर आरक्षण वगैरे सगळे देण्यात देण्यात आलेले आहे मित्रांनो. शैक्षणिक अर्हता मित्रांनो पहा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शाळात परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण म्हणजेच तुमचा वीज तंत्री किंवा तारतंत्री यामधून ITI झालेला असणे गरजेचं आहे. तर इलेक्ट्रिकल सेक्टरमधून तुमचा ITI झालेला असणे गरजेचं आहे. तर त्याचप्रमाणे त्याचं प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, एक चांगली संधी आहे. दिनांक 29/12/2023 रोजी तुमचं वय 18 वर्ष पूर्ण व 27 वर्ष असणं गरजेचं आहे. तर जे आरक्षण रहित आहेत त्यांना वयामध्ये शिथिलता आहे, पाहून घ्या. प्रकल्पग्रस्त खेळाडू अशा सर्व पदांसाठी तुम्ही ही PDF इन डिटेल पाहून घ्या. तुम्हाला जे मानधन मिळणार आहे मित्रांनो, निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम वर्षासाठी एकूण 15,000 इतकं मानधन मिळणार आहे. द्वितीय वर्षासाठी 16,000, तृतीय वर्षासाठी 17,000 आणि त्यानंतर मित्रांनो तुमचं तारतंत्री म्हणून परमनंट स्वरूपात सिलेक्शन होईल आणि त्यानंतर तुम्हाला या पद्धतीचं बेसिक पे नुसार तुमची वेतन श्रेणी राहणार आहे. तर मित्रांनो, इन हँड जी तुमची सॅलरी जाणार आहे ती मित्रांनो एक 42,000 ते 43,000 पर्यंत तुमची इन हँड सॅलरी जाणार आहे. एक चांगली संधी आहे. तर मित्रांनो, याची जी पेमेंट सॅलरी स्लिप आहे त्याची आपल्याकडे PDF सुद्धा अवेलेबल होऊ शकते. बरेचसे मित्र आहेत जे यामध्ये काम करतात. तर मित्रांनो, तुम्हाला हवे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, URL लिंक मित्रांनो कंपनीच्या संकेतस्थळावर जानेवारी 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर याची माहिती मित्रांनो तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवरती देण्यात येईल. तर मित्रांनो, फक्त नोटिफिकेशन बेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल मित्रांनो. तर ऑनलाईन एक्झाम होणार आहे ती फेब्रुवारी-मार्चमध्ये लगेच होणार आहे मित्रांनो, 1 महिन्यानंतर. जर कोणी यासाठी असेल ट्राय करत तर तुम्ही स्टडीही चालू ठेवू शकता. तर इन डिटेल ही PDF तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. समान आरक्षणाच्या तरतूद आहे, महिलांचं आरक्षण वगैरे सर्व यामध्ये दिलेलं आहे. तर इथे पहा पदनाम आपलं जे राहणार आहे ते मित्रांनो विद्युत सहाय्यक असं पदनाम राहणार आहे. तर दिव्यांगांसाठी जी शारीरिक पात्रता आहे ती ही आहे. पाहून घ्या इन डिटेल तुम्ही. व्हिडिओ जास्त लेंथी करत नाही. तुमची एक्झाम कशी राहील तर मित्रांनो, तांत्रिक व्यवसायातील विषयाचे तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातील. गुण मित्रांनो 110 असतील मित्रांनो. तर मित्रांनो, काही क्वेश्चन 3 मार्काला सुद्धा असतील आणि काही क्वेश्चन 2 मार्काला असतील. तर सामान्य अभियोग्यता हे 3 मार्काचे जे क्वेश्चन राहतात ना मित्रांनो, जास्त करून मॅथमॅटिकली टाईप राहतात. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला करंट काढा, व्होल्टेज काढा अशा स्वरूपाचे हे क्वेश्चन तुम्हाला इथे पाहायला भेटतील. 3 मार्काला जे असतात ते. सामान्य अभियोग्यता म्हणजेच जनरल ॲप्टिट्यूड ही जी मित्रांनो ह्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला टोटल 130 प्रश्न विचारले जातात. नाही 130 नाही, 40, 60 आणि 80 क्वेश्चन तुम्हाला त्यावरती विचारले जातात. तर अर्धा मार्काला 1 गुण असतो, त्यामुळे याचा एवढा इफेक्ट नसतो. नाही पण तुम्ही जर टेक्निकलमध्ये खरंच हुशार असेल तर तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता. तसेच मराठी भाषेसाठी तुम्हाला 20 क्वेश्चन असे 130 क्वेश्चन 150 मार्कासाठी मित्रांनो विचारले जातात. तर ह्या ते लक्ष ठेवण्याचे एकच मित्रांनो की तुम्हाला इथे पेनल्टी आहे. एक
25% इतकी तुम्हाला प्रत्येक चुकलेल्या गुणासाठी पेनल्टी आहे. आणि ते ते गुण मित्रांनो तुमच्या बरोबर आलेले प्रश्नांमधून कट होतील. तर मित्रांनो, जितके तुम्हाला सुचत आहे तितकेच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, 2 गुण याप्रमाणे 5 वर्षाकरता कमाल. तुम्हाला जर बाह्य कामगार म्हणजे तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही कोणत्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करत आहात ITI केल्यानंतर, तरीही तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत 150 पैकी प्राप्त गुणांचे रूपांतर 90 गुणात करून देण्यात येणार आहे मित्रांनो. त्या 90 गुणांपैकी म्हणजेच आणि ते 10 अनुभवाचे, कंत्राटी कामगारांना 10 अनुभवांचे म्हणजे 100 गुणांचा तुमचा मेरिट लावणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बरीचशी माहिती तुम्हाला वाचण्यासारखी आहे. मी PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथे तुम्ही पाहून घ्यायचं आहे. जी खुल्या प्रवर्गासाठी फी आहे ती मित्रांनो 250 प्लस GST, म्हणजे ही जाईल तुमची मित्रांनो 300च्या आसपास आणि ही जाईल तुमची 200च्या आसपास. तर फी एवढी नाही मित्रांनो, तुम्ही अप्लाय करून घ्या. ऑनलाईन शुल्क भरायचं आहे. तर बाकी जे इन डिटेल्स आहेत ते तुम्ही पाहून घ्या. तर ही जी वेबसाईट आहे www.mahadiscom.com, या वेबसाईटवर तुम्हाला इथून पुढची सर्व माहिती उपलब्ध असेल. तसेच आपला चॅनल ही तत्पर आहे मित्रांनो तुमच्यापर्यंत सर्वप्रथम माहिती पोहोचवण्यासाठी. चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्याचे मित्रांनो कोणतेही पैसे घेतले जात नाही, त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.